पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्राच्या लॅपटॉप मोबाईलमध्ये बीएसएफच्या हालचाली आणि हाय सिक्युरिटी झोनचे व्हिडिओ, तर पाकमधील अली हसनने ज्योतीला व्हॉट्सअपवरून कोडवर्डद्वारे रॉ एजंट संदर्भात देखील विचारलं। तपासादरम्यान ज्योती मल्होत्राच्या डायरीतून महत्त्वाच्या बाबी समोर। ज्योती मल्होत्राचा कल पाकिस्तानकडे असल्याचं डायरीमधून उघड। पाकिस्तानच्या लोकांकडून खूप प्रेम मिळालं, डायरीमध्ये उल्लेख। ज्योती मल्होत्रा बांगलादेशला जाण्याच्या तयारीत होती। व्हिसासाठी बांगलादेश उच्चायुक्तालयाच्या मध्ये ज्योतीचा अर्ज। ज्योतीचा पाकिस्तान, चीन, बांगलादेश यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न। संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, रावळपिंडीपासून खैबर पख्तूनख्वा पर्यंत आम्ही कुठेही हल्ला करू शकतो। भारतीय हवाई दलाचा पाकिस्तानला थेट इशारा। बलूच आर्मीचा ऑपरेशन हारोप 2.0 अंतर्गत पाक सैन्यावर हल्ला। बलूच आर्मीकडून आयईडी हल्ल्याचा व्हिडिओ जारी। स्फोटामध्ये पाकिस्तानी लष्कराचे 5 सैनिक जागीच ठार। ऑपरेशन सिंदूर नंतर चीनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोटं नरेटिव्ह पसरवलं। पाकची क्षेपणास्त्र अमेरिकेपेक्षा चांगली असल्याचा चीनचा दावा। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याची हेर तारीफ याची कबुली। हरियाणाच्या नुहमधून हेर तारीफला अटक। सिरसा एअरबेसचा फोटो आणि व्हिडिओ देण्यास सांगितलं होतं, तारीफची कबुली। सिंधू पाणी करार रद्दच ठेवण्याच्या निर्णयावर भारत ठाम। सिंधू करारासंदर्भात पुनर्विचार करण्याची पाकची मागणी भारताने फेटाळली। मदरशांमध्ये ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकवले जाणार, उत्तराखंड सरकारचा निर्णय। नवीन अभ्यासक्रमामध्ये ऑपरेशन सिंदूरचा एक धडा जोडला जाईल। भाजपकडून राहुल गांधींच्या चेहऱ्यासोबत असी मुनीरचा चेहरा पोस्ट। राहुल गांधी आणि पाकिस्तान आणि त्यांच्या हितचिंतकांची भाषा बोलतात, भाजपचा आरोप। तर काँग्रेसकडूनही मोदींचा फोटो ट्विट करत प्रत्युत्तर। राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। धनंजय मुंडेंकडचं अन्न आणि नागरी पुरवठा खातं भुजबळांना मिळणार। 8 दिवसांपूर्वीच मंत्रिपदाबाबत ठरलं, ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं। फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांचे आभार। भुजबळांची प्रतिक्रिया। भुजबळांच्या कमबॅकमुळे नाशिकचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे राहणार अशी चर्चा। माहितीमध्ये सध्या नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा। एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार का? जनता अशीच भरडली जाणार का? अंजली दमानी यांचा सवाल। तर राष्ट्रवादी कोअर ग्रुपच्या निर्णयानंतर शपथविधी, तटकरेंचं उत्तर। अजित पवारांकडून जातीयवादी लोक पुसायचं का? भुजबळांच्या मंत्रिपदावरून मनोज जरांगे यांची टीका। तर जरांगे यांनी मोठा खेळ करून मराठा समाजाचं नुकसान केलं, भुजबळांची टीका। नव्या गृहनिर्माण धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। 5 वर्षात 35 लाख घरं बांधण्याचं नियोजन। राज्य सरकारचे 70,000 कोटींचे नवे गृहनिर्माण धोरण। ऑपरेशन सिंदूरच्या खासदार शिष्टमंडळावरून शरद पवारांनी राऊतांना फटकारलं। स्थानिक राजकारण आणू नये अशी आमची भूमिका, शरद पवारांची प्रतिक्रिया। देशभरात 257 कोरोना रुग्णांची नोंद। कोरोना रुग्णसंख्येत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर। मुंबईत 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर। सिंगापूरमध्ये आठवड्यात 30% कोरोना रुग्णांची वाढ। हाँगकाँगमध्ये 10 आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत 30 पट वाढ। डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्यामध्ये रशिया युक्रेन शांततेसंदर्भात चर्चा। रशिया युक्रेन संदर्भात चर्चा झाल्याचा पुतीन यांचा दावा। युक्रेनसोबत शांतता प्रस्थापित करण्यासाठी रशिया तयार। कल्याण डोंबिवली परिसरात 10 प्रभागांमध्ये धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण। 513 इमारती धोकादायक, 176 इमारती अतिधोकादायक। बुलढाण्याच्या सावळा गावामध्ये दूषित पाणी पुरवठा। दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात। स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची ग्रामस्थांची मागणी। ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं निधन। वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। राज्यामध्ये 23 जिल्ह्यांना अवकाळीचा फटका। 23,331 हेक्टरवरील पिकांचे नुकसान। विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातही काही जिल्ह्यांमध्ये पावसानं झोडपलं। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आज आणि उद्या जोरदार पावसाचा इशारा। नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन।